देवणी तालुक्यात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना, एकावर गुन्हा दाखल। कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर येथे अडत्यांचा ठिय्या। आता बातमी विस्ताराने। देवणी तालुक्यात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना, एकावर गुन्हा दाखल। देवणी तालुक्यातील हिसामनगर माटेगडी येथे मंगळवारी दुपारी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याप्रकरणी बुधवारी देवणी पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे। हिसामनगर येथे मंगळवार दिनांक 15 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने महापुरुषांच्या पुतळ्यावर दगडफेक करून विटंबना केल्याची घटना घडली होती। यावरून गावात तणाव निर्माण झाला होता। या प्रकरणी पुतळा समितीच्या अध्यक्षांच्या फिर्यादीवरून बुधवारी देवणी पोलीस ठाण्यात धर्मेंद्र मुरलीधर बेंजरगे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। विजय कल्याणराव मुख्य, सरपंच हिसामनगर येथे पुतळ्याची विटंबना झाल्या संदर्भात मी गावकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की शांततेत राहून प्रशासनाला सहकार्य करावे, कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये अशी मी विनंती केलेली आहे, ती सर्वांनी जवळपास मान्य केली आहे। दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा गोपाळ रांजणकर यांनी भेट दिली असून पोलीस निरीक्षक दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक मुरली दंतराव करीत आहेत। दगडफेक करणारा संबंधित तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर येथे अडत्यांचा ठिय्या। 125 अडत्यांची 13 कोटी रुपये खरेदीदार अडविले। ऑनलाईन खरेदीच्या विरोधात बाजारपेठ बंद। पोलीस बंदोबस्त असूनही अखेर सौदा निघालाच नाही। लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने ऑनलाईन खरेदी व्यवहार करणे सक्तीचे व जाचक अटी केल्याने अडचणीत आलेले अडते एकवटून बुधवारी बाजारपेठ बंद ठेवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला होता। पेमेंट उशिरा येणे, चढाभाव, 125 पेक्षा अधिक अडत्यांचे 13 कोटीपेक्षा अधिक रक्कम खरेदीदार अडविले अशा अनेक समस्यांनी ग्रासलेले अडते आक्रमक भूमिका घेत बाजारपेठ बंद ठेवून कृषी उत्पन्न बाजार समितीवर ठिय्या मांडला। परिणामी सौदा निघालाच नाही। आमची समस्या सोडविण्यासाठी बाजार समितीने मध्यस्थी करावी अशीही मागणी करण्यात आली। यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राइब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या। धन्यवाद।